नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग पहिल्यामधील हा 8वा लेसन धातू विज्ञान. याच्यापूर्वी आपण 4 सेशन पाहिले विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण पाहिलं की धातू आणि अधातूंचे भौतिक व रासायनिक गुणधर्म, त्यांच्या पाण्याबरोबर किंवा आम्लांबरोबरच्या अभिक्रिया पाहिल्या. त्याच्यानंतर आपण हळूहळू आता धातू विज्ञान म्हणजे काय त्याच्याविषयी पाहत आहोत. म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण धातू विज्ञान याविषयी थोड्याफार प्रमाणात डिस्कशन केलेलं आहे. आता धातू विज्ञानाद्वारे जी धातुकं मिळतात त्यांचं सहतीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. त्या वेगळ्या पद्धती कोणत्या आहेत याविषयी आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच धातू जेव्हा सहतीकरण केलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये ज्या सल्फाईड किंवा कार्बोनेट्स त्याच्यामध्ये असतात ते त्याच्यापासून वेगळे करावे लागतात आणि शुद्ध धातू आपल्याला शेवटच्या प्रोसेसमध्ये मिळतो आणि तोच आपण कमर्शियली यूज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पाहूया तर धातू विज्ञानाद्वारे कशा प्रकारे धातूंचं सहतीकरण केलं जातं. इथे बघा धातू विज्ञानाची काही मूलतत्वे आहेत. पहिलं म्हणजे धातुकांचे सहतीकरण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स करायचं आहे. धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे सहतीकरण म्हणतात. पहिली क्रिया म्हणजे काय करावी लागते बघा. जेव्हा आपण माइन्स मध्ये धातू मिळतात ते धातू शुद्ध स्वरूपात मिळत नाहीत. काही सोने किंवा प्लॅटिनम यांच्यासारखे धातू सोडले तर इतर सर्व धातू जे निसर्गामध्ये आढळतात, जे खाणीमधून काढले जातात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशुद्धी असतात. मग त्यांचं सहतीकरण करावं लागतं. यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. हे मार्ग धातूंच्या भौतिक गुणधर्मावर आणि मृदा अशुद्धीवर तसेच धातूंच्या अभिक्रियाशीलतेवर आणि शुद्धीकरणाच्या उपलब्ध सुविधांवर अवलंबून असतात. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो की धातू जर आपल्याला शुद्ध स्वरूपात मिळवायचा असेल तर त्याचे भौतिक गुणधर्म, त्याच्यामध्ये असलेली मृदा अशुद्धी, अभिक्रियाशीलता श्रेणी आपण बघितलेलीच आहे. कशा प्रकारे त्या अभिक्रियाशील आहेत त्या तत्वानुसार कोणत्या प्रकारच्या रसायनांबरोबर त्यांची अभिक्रिया केली पाहिजे जेणेकरून आपल्याला इष्ट म्हणजे हवं असलेलं प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतं. आणि शुद्धीकरणाच्या उपलब्ध सुविधांवर हे सगळं अवलंबून असतं. ते कशा प्रकारे अवलंबून असतं ते आता आपण येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. पहा, गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. आता गुरुत्वीय या शब्दामध्येच एक गोष्ट लपलेली आहे. आपल्याला माहित आहे आपण कोणतीही वस्तू, फिजिक्सशी रिलेटेड ही टर्म आहे, कोणतीही वस्तू आपण हवेत फेकली की ती पृथ्वीच्या सेंटरकडे खेचली जाते. म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे ती गुरुत्वीय सेंटरकडे म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे खेचली जाते. ह्याच कन्सेप्टचा इथे वापर केला जातो. पहा, ही पद्धत जाड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून सहजतेने वेगळे करण्यासाठी वापरली जाते. लक्षात घ्या, जाड धातुकांचे जे कण असतात, आता जाड असल्यामुळे त्यांच्यामध्ये त्याचं वेट जास्त असणार आहे आणि वेट जास्त असणार आहे म्हणून ते पृथ्वीच्या सेंटरकडे म्हणजे गुरुत्वीय बलामुळे खेचले जाणार आहेत आणि ते बॉटमला सेटल होणार आहेत. आणि हलक्या मृदा अशुद्धी ज्या आहेत त्या तरंगत राहिल्यामुळे त्या आपण वेगळ्या पद्धतीने बाहेर काढू शकतो. त्या कशा काढू शकतो याच्यासाठी आपण काही प्रोसेस बघणार आहोत. त्याची पहिली आहे विल्फली टेबल पद्धत. आता या पद्धतीमध्ये लाकडाचे पातळ असे तुकडे उताराच्या पृष्ठभागावर लावून टेबल सतत कंपन करत ठेवले जाते. म्हणजे पातळ पट्टे असतात आणि उताराच्या दिशेने तिरकस असं ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये काय करतात तर ते कायम हलत ठेवलं जातं, कंपन करत ठेवलं जातं. आता काय होतं, बॉल मिलद्वारे धातुकांची भुकटी करून म्हणजे बॉल मिलचा वापर करून जे धातूक मिळतं ते पूर्ण अशी पावडर तयार करतात. ती पाण्याच्या प्रवाहाद्वारे सोडली जाते. वरून तिरकस भागावरून ती पाण्याच्या प्रवाहाद्वारे सोडली जाते. आता पाण्याच्या प्रवाहाद्वारे सोडल्यामुळे काय होतं तर जे हलके कण जे असतात ते म्हणजे जी मृदा अशुद्धी आहे ती पाण्याच्या प्रवाहामुळे खाली येते आणि जे जड कण आहेत त्या ज्या फळ्या असतात त्या फळ्यांमध्ये जे भाग असतात त्या लाकडांच्या मागे ते राहते. म्हणजे अशा प्रकारे आपण जड जे धातुक आहेत, धातुके जड असतात आणि त्याच्यामुळे आपण ते विल्फली टेबल पद्धतीद्वारे वेगळे करू शकतो. ही झाली पहिली पद्धत सहतीकरणाची. इथे बघा आपल्याला विल्फली टेबल पद्धत दिसत आहे. वरून धातूची भुकटी सोडण्यासाठी 3 पॅनल ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर पाण्याचा प्रवाह जिथे सोडला जातोय, पाण्याचा प्रवाह सोडल्यामुळे त्याच्यामध्ये खाचा आहे, तिथे आपल्याला जड धातुक जे आहेत तिथे सेटल होतात आणि ही फळी कायम कंपन पावत असते, हलत असते. आता त्याच्या मृदा अशुद्धी जी आहे, जे हलक्या स्वरूपाचे जे बारीक कण असतात ते पाण्याच्या फोर्समुळे खाली फेकले जातात आणि अशा प्रकारे जड धातूक आपण वेगळं करू शकतो. ही झाली विल्फली टेबल पद्धत. इथे दुसरी पद्धत बघा, जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत.
तर जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धती म्हणजे काय केलं जातं? इथे लक्षात घ्या, गिरणीत दळताना वापरतात त्या प्रकारचे एक निमुळते भांडे असते. ते कशा प्रकारे असते त्याची इमेज आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. जे खालच्या बाजूने निमुळत्या हौदासारख्या भांड्यात उघडलेले असते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे फनेल शेप भांड आहे ते खाली हौदामध्ये उघडलेलं असतं. वरच्या बाजूला पाणी जाण्यासाठी एक तोटी असते. तसेच खालून पाणी सोडण्यासाठी एक नळी बसवण्यात आलेली असते. म्हणजे खालच्या बाजूने फोर्सफुली पाणी आतमध्ये टाकलं जातं आणि वरच्या बाजूने ते ही जी आहे तोटी ठेवलेली आहे, ज्याच्यातून जे हलक्या प्रकारचे कण असतात ते पाण्यावर फ्लोट होतात आणि त्याच्यामुळे तिथून ते हलकेच बाहेर काढले जातात आणि जे जड धातू असतात ते बॉटमला सेटल होतात. ते कशा प्रकारे सेटल होतात ते आपल्याला पुढल्या इमेज मध्ये दिसणार आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा फोर्स आतून टाकलेला आहे. धातुकांचे निलंबन म्हणजे सस्पेन्शन होतं त्यांचं, म्हणजे ते मध्ये तरंगत राहतात. आणि मृदा अशुद्धी जी हलकी असते ती पाण्याच्या वर निघून जाते, फ्लोट होते आणि जे पाणी बाहेर पडते त्या पाण्यातून ते सुद्धा बाहेर पडतं. आणि वरून बघा विद्यार्थी मित्रांनो, धातूची भुकटी सोडलेली आपल्याला दिसते आणि बॉटमला हा धातू सेटल झाल्यामुळे सहज धातू आपल्याला खालच्या आउटलेटनी बाहेर काढलेलं दिसतंय. अशा प्रकारे जलशक्तीवर आधारित विलगीकरणाची पद्धत वापरली जाते. इथे पहा चुंबकीय विलगीकरण पद्धत. आता नावाप्रमाणेच आता ह्याच्यामध्ये फक्त ज्यांच्या म्हणजे जे चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात अशा प्रकारची धातू इथे वेगळी करू शकतो. येथे वापरण्यात आलेल्या 2 रुळांपैकी एक अचुंबकीय असतो तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो. धातुकामधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षले जात नाहीत, तर ते दूरच्या संग्राहकात पडतात आणि चुंबकीय कण चुंबकीय रुळावरून चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात पडतात. आता हे कशा प्रकारे प्रोसेस होते ते आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा, 2 चुंबकीय रुळ इथे वापरलेले आहेत. एक चुंबकीय आणि दुसरा अचुंबकीय असा रुळ इथे वापरलेला आहे आणि त्याच्यामुळेच जे चुंबकीय पदार्थ आहेत ते चुंबकाकडे खेचले जातात आणि अचुंबकीय पदार्थ जे असतात ते दुसऱ्या संग्राहकामध्ये पडतात. इथे पाहूया आपण. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, चुंबकीय रुळ दिसतोय आणि अचुंबकीय रुळ दिसतोय. अचुंबकीय घटक जे असतात ते पुढल्या संग्राहकात जमा झालेले दिसतात आणि चुंबकीय घटक जे आहेत ते मागील संग्राहकामध्ये जमा झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यावरून तो लीडर बेल्ट फिरतोय आणि वरून धातुकाचे चूर्ण त्याच्यामध्ये सोडलं जातं. सांगितलं त्याप्रमाणे याच्यामध्ये एक घटक जो आहे जो वेगळा करायचा आहे तो चुंबकीय असायला पाहिजे, तरच त्या चुंबकीय रुळाकडे तो खेचला जातो. आणि जो चुंबकीय रुळ असतो त्याला विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लाय केलेली असते आणि त्याच्यामुळे फक्त ते टेम्पररी मॅग्नेट तयार होतं आणि चुंबकीय रुळावरून जो पट्टा तिथे सुटतो त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, तिथून ते खाली संग्राहकात पडलेलं आपल्याला दिसतंय. आता पुढे पाहूया आपण फेन तरण पद्धत. फेन म्हणजे फेस. आता ह्याच्यामध्ये निलगिरी तेल किंवा पाईन तेल वापरलं जातं. पहा ही पद्धत कशी आहे. ही पद्धत धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही आणि जलविरोधी म्हणजे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक, जलस्नेही म्हणजे हायड्रोफिलिक आणि जलविरोधी म्हणजे हायड्रोफोबिक या 2 गुणधर्मांवर आधारित असते. आता यामध्ये काय होतं, धातूंच्या सल्फाइडचे कण जलविरोधी गुणधर्मामुळे, जलविरोधी म्हणजे याचा अर्थ हायड्रोफोबिक आहेत आणि तेलाने विरघळले जातात. जलविरोधी गुणामुळे तेल आणि आपल्याला म्हणजे तेल आणि पाणी एकत्र राहू शकत नाही कारण ते एकमेकावर एक थर तयार करतात. तर मृदा अशुद्धी जलस्नेही आहे. मृदा अशुद्धी जी असते त्याच्यामध्ये जे इम्प्युरिटीज असतात त्या जलस्नेही म्हणजे पाण्याकडे आकर्षल्या जातात आणि त्याच्यामुळे ते पाण्याने भिजतात. अशा प्रकारे काही विशिष्ट धातूंचे सहतीकरण करण्यात येते. काही महत्वाचे धातू आहेत. फॉर एक्झाम्पल आपण झिंक ब्लेंड म्हणजे झिंक सल्फाइड आपण बघतो किंवा कॉपर पायराइट यांच्या अशा प्रकारच्या मृदा अशुद्धींचं विलगीकरण या पद्धतीने करता येतं. आता ती पुढे पद्धत कशी वापरली जाते ते आपण पाहणार आहोत. इथे पहा एक मोठी टँक तुम्हाला दिसते आणि त्याच्यामध्ये एक ढवळणी आहे. त्यात पाणी व पाईनचे तेल किंवा निलगिरी तेल याच्यामध्ये टाकले जाते जेणेकरून त्याला फेस आला पाहिजे. धातुकाची भुकटी टाकली जाते आणि ती जोरात ढवळली जाते. ढवळल्यामुळे आणि हवेचा झोत त्याच्यामध्ये टाकल्या गेल्यामुळे काय होतं तर बुडबुडे येतात म्हणजे फेस येतो आणि फेसावर ज्या हलक्या प्रकारच्या मृदा अशुद्धी असतात त्या आपण वरच्या बाजूने काढू शकतो आणि जे जड धातू असतात ते आपल्याला खाली सेटल झालेले दिसतात. अशा प्रकारे फेन तरण पद्धतीने म्हणजे जिथे फेस येतो कारण तेल वापरलेलं आहे, याच्यामध्ये पाण्याचा झोत हवेचा पुरवठा केल्यामुळे याच्यामध्ये ढवळल्यावर फेस निर्माण होऊन फेन तयार होतो आणि आपल्याला नको असलेली अशुद्धी बाहेर फेकली जाते. इथे पहा अपक्षालन.
आता आपण जे ॲल्युमिनियमची निष्कर्षण पद्धती बघणार आहोत त्याच्यामध्ये अपक्षालन पद्धती वापरलेली आहे, म्हणजेच लिचिंग प्रोसेस वापरली गेलेली आहे. तर ॲल्युमिनियम, सोने, चांदी यांचे निष्कर्षण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यामध्ये धातू एका निवडक द्रावणात बराच वेळ भिजत ठेवतात. द्रावणाबरोबर विशिष्ट अभिक्रिया होऊन धातूक त्यात विरघळलेले, तर मृदा अशुद्धीची अभिक्रिया न झाल्याने ती विरघळत नाही व त्यामुळे ती वेगळी करता येते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये धातू एका निवडक द्रावणात बराच वेळ भिजत ठेवतात. फॉर एक्झाम्पल आपण सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम कार्बोनेट याचा इथे वापर केला जातो. द्रावणाबरोबर विशिष्ट अभिक्रिया होऊन धातूक त्यात विरघळते, तर मृदा अशुद्धीची अभिक्रिया न झाल्याने ती विरघळत नाहीत, म्हणजे आपण ही गाळून बाजूला काढू शकतो. उदाहरणार्थ बॉक्साईट. आता बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं ओर आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की ॲल्युमिनियमचे ओर कोणते, तर ते बॉक्साईट असं त्याचं नाव आहे. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमच्या धातुकाचे सहधिकरण अपक्षालन म्हणजेच लिचिंग प्रोसेसने केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती बघितल्या, ज्याच्यामध्ये जसं की अपक्षालन किंवा आपण फेनतरण पद्धती बघितली, किंवा आपण चुंबकीय आणि अचुंबकीय गुणधर्माचा वापर करून त्या रुळावरून फिरणारे जे मॅग्नेटिक सबस्टन्स आहेत ते सेपरेट कसे करायचे ते बघितले. आणि अशा प्रकारच्या पद्धती आपण बघितल्या जेणेकरून आपल्याला धातुक वेगळी करता येऊ शकतात. तर पुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत की ॲल्युमिनियमचे निष्कर्षण कशा प्रकारे केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं विद्यालय आहे जिथे आपल्याला घरबसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या इयत्तांचा अभ्यास करता येतो. आपल्याला विविध विषय जसे की सोशल सायन्स, गणित म्हणजेच मॅथ्स, इंग्लिश, कॉम्प्युटर आणि हिंदी हे विषय आपल्याला घर बसल्या शिकवले जातात. आपण या ॲपला रजिस्टर केलेला आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना किंवा मैत्रिणींना सुद्धा या ॲपबद्दल माहिती सांगा आणि त्यांना या ॲपला रजिस्टर करायला सांगा, जेणेकरून त्यांचं भविष्य सुद्धा उज्ज्वल होईल. धन्यवाद.